प्रो मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। शिवसेनेच्या वतीनं आज मुंबईच्या रंगशारदा इथे मंगळागौर स्पर्धेची फायनल होते आणि या ठिकाणी आपण पाहतोय की अगदी माहोल आहे, मराठमोळा साज ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी पाहायला मिळतो आणि एक बॅनर सुद्धा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या ज्या लाडक्या बहिणी त्यांनी आपल्या हातामध्ये घेऊन, एकनाथ शिंदे हेच खरे आदर्श लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत अशा आशयाचा जो एक होर्डिंग आहे तो त्यांच्या हातामध्ये आहे। आपल्यासोबत संयोजक आहेत या ठिकाणी सुशांत शेलार, त्यासोबतच शीतल म्हात्रे ताई आहेत, त्यांचा आज वाढदिवस देखील आहे, त्यांना आपण शुभेच्छा देतो। सगळ्यात आधी ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि सगळ्यात आधी मी संयोजक सुशांत शेलार यांच्याकडे जाणार आहे, तुम्हीच आयोजन केलं याचं काय नेमकी थीम आहे आणि संस्कृती जतन करण्याचं काम आणि बाळासाहेबांची शिवसेनेची जी संस्कृती ती पुढे नेण्याचं काम होतंय का? शिवसेना आयोजित हा संपूर्ण लाडक्या बहिणींची महामंगळागौर स्पर्धा गेले 10-15 दिवस संपूर्ण मुंबईमध्ये सुरू आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या 365 दिवस 24 तास आपला संसार पुढे नेण्यासाठी झटत असतात, विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतात। त्यांच्या आयुष्यामध्ये 4 क्षण मनोरंजनाचे यावे, त्यांना त्यांच्या कलागुणांना एक रंगमंच मिळावा या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली। कारण शिवसेनेचंच एक ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। हे बाळासाहेबांनी दिलेला जो विचारांचा वारसा आहे तो पुढे नेण्याचं काम शिंदेसाहेब करतात आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळेच जण काम करतो। नक्की शीतलताई, तुमचा वाढदिवस आहे, कसं वाटतं तुम्हाला? इतके वर्ष तुम्ही शिवसेनेमध्ये काढले आणि आज धडाडीनं तुम्ही पुढे जाताय, काय म्हणाल? स्वर्गीय बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार घेऊन शिवसेना पुढे चाललेली आहे। बाळासाहेबांनी नेहमीच सर्व महिलांना रणरागिणी म्हणून संबोधलं गेलं, तर ही रणरागिणी जशी हातात तलवार घेऊ शकते तशीच ती लाटणं घेऊन नृत्य सुद्धा करू शकते। आज हे तुम्हाला दिसेल की आमच्या महिला ज्या आहेत या खरोखर कौतुक आहे की या महिलांनी स्वतः शाखेतल्या ह्या बऱ्याच पदाधिकारी आहेत, आपलं घर सांभाळून आपली नोकरी सांभाळून यांनी प्रॅक्टिस केलेली आहे, कोणीही कमर्शियली कधी केलेलं नाहीये, पण त्यांनाच इतका आनंद आहे की आज त्यांचा नृत्य हे फायनलला आलेले जवळजवळ 20 संघ मुंबईतले फायनलला आहेत आणि आज यांचा जल्लोष आहे इथे। आज आमच्या लाडक्या भावाच्या वतीने आज आमच्या सगळ्या महिला एवढ्या खुश आहेत। रक्षाबंधनला आम्हाला एक हे मिळालेलाच हप्ता मिळालेलाच आहे त्याच्यामुळे, आणि आता गणपती येणार आहेत, सण सुरू झालेले आहेत, श्रावणातले सर्व सण सुरू आहेत आणि आज बघाल तुम्ही सगळ्या छान नटून थटून आलेले आहेत। पाऊस असू दे पाणी असू दे आम्हाला काही फिकर नाही, आम्हाला आज सगळ्यांनी जल्लोष करायचा आहे आणि आमच्या लाडक्या भावाला आम्हाला आज भेटायचं आहे, त्याचं सगळ्यांना खूप कौतुक आहे। नक्कीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत, त्यामुळे किती उत्साह आहे सगळ्यांमध्ये? नाही खरोखर, कारण शिंदे साहेबांमुळे आज महिलांसाठी त्यांनी जे कार्य केलंय, आज मुलाच्या नावाच्या अगोदर वडिलांच्या नावाच्या अगोदर आईचं नाव लागतं, हे फक्त शिंदे आणि शिंदे साहेबांमुळे घडलेलं आहे। शिंदे साहेबांनी लाडकी बहीण फक्त बोलले नाही तर त्यांनी ते करून दाखवलं। तुम्हाला माहिती आहे की किती विरोधक बोलत होते की पैसे मिळणार नाहीत, होणार नाही, ही योजनाच खोटी आहे, ही योजना बंद पडणार, पण साहेबांनी सांगितलं जोपर्यंत महायुती या सत्तेवर आहे तोपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे आणि आज ती योजना सुरू आहे। आणि आज साहेबांना संपूर्ण महाराष्ट्र हा लाडका भाऊ म्हणून ओळखतात। ही ओळख जी खूप मोठी आहे। तुम्ही बघाल तर आज सगळ्या भावांना तुम्ही बघाल रक्षाबंधनला साहेबांच्या राखी बांधण्यासाठी आज सगळ्या महिला एवढ्या तत्पर होत्या आणि आजही इथे रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे। नक्कीच इतर कुठल्याही पक्षाने मंगळागौर स्पर्धा घेतली नाही पण शिवसेना घेते, यामागचं नेमकं कारण काय? कारण बरेच जण म्हणतात की महानगरपालिका निवडणुका आहे त्यामुळे मंगळागौर स्पर्धा आहे। नाही, महानगरपालिकेच्या निवडणुका येतात आणि जातात, आम्ही पक्ष कधीच निवडणुकीसाठी काम करत नाही, पक्ष 24/7 काम करत असतो आणि शेवटी हिंदू संस्कृती जपण्याचा आणि तो पुढे नेण्याचा वसा हा नेहमी शिवसेनेने घेतलेला आहे। मग वेगवेगळे सण असू दे, गोकुळाष्टमी असू दे, गणपती असू दे, या सणांना पुढे नेण्याचं काम नेहमीच शिवसेना करत आहे। त्याचप्रमाणे मंगळागौर हा सुद्धा एक लाडक्या बहिणींचा सण आहे, सगळ्या बहिणींना एकत्र यायला मिळतं, एकत्र नटायला मिळतं, एकत्र नाचायला मिळतं, तर वेगवेगळे कन्सेप्ट आहेत बरेच, ह्याच्यातून तुम्ही बघाल तर बरेच सामाजिक विचार सुद्धा दिलेले आहेत त्यांनी, म्हणजे अतिशय सुंदर। म्हणजे आम्ही पूर्ण मुंबईभर 20 संघांचा आम्ही गेले 20 दिवस प्रत्येक ठिकाणी विधानसभेत जाऊन आम्ही त्यांचं परीक्षण केलंय आणि त्याच्यातनं चांगल्यातले चांगले संघ आज इथे निवडले। आज इथे सिनेसृष्टीतले जवळजवळ 6000 महिलांनी भाग घेतलाय
6,000 महिला या लाडक्या बहिणीची महामंगळागौर या स्पर्धेच्या अंतर्गत त्यांनी डान्स केलेला आहे. ही कमी गोष्ट नाहीये. आणि आज तुम्ही बघाल तर सिनेसृष्टीतले असू देत, त्याचप्रमाणे राजकारणातील असू देत, अगदी पत्रकारितेतले सुद्धा दिग्गज महिलांना आम्ही इथे बोलवलेले, त्यांचाही इथे सत्कार होणार आहे. तर एक रंगारंग कार्यक्रम, एक जल्लोष इथे असणार आहे. आणि निवडणुका येतील जातील आम्हाला त्याची फिकर नाही, कारण आम्हाला माहिती आहे कुठली निवडणूक आली तरी आमच्या या महिला धनुष्यबाण आणि भगवा घेऊन पुढे असणार आहेत आणि साहेबांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत. आम्ही परत एकदा दाखवून देतो. राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. भारत पाकिस्तान मॅच होते आणि याबद्दल त्यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल विचारले. ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तान मॅच घेतात, हेच का तुमचं देशप्रेम, असा सवाल सुद्धा ते विचारतात. आणि त्यासोबतच संजय राऊत यांनी तर पत्र सुद्धा लिहिलं आहे. कसं पाहताय? उद्धव ठाकरेजी, खरं तर आम्ही त्यांना उद्धव ठाकरेजी म्हणतोय, पण उद्धव ठाकरेजी ज्या पद्धतीने बोलतायत भारत पाकिस्तानवर, माझं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा तुम्ही जरा मुंबईकडे बघा, तुमच्या मुलाला सांगा जरा वरळीमध्ये फिरा. तुम्ही स्वतः एवढा पाऊस पडला 3 दिवस मुंबईमध्ये, कुठे होते उद्धव ठाकरे हो? आमचे साहेब रस्त्यावर फिरून लोकांना मदत करत होते, तुम्ही कुठे होतात? त्याच्यामुळे हे बेगडी प्रेम दाखवू नका, उगीच बोलायचं म्हणून बोलू नका. आणि जो सकाळचा भोंगा याला तर कुठलाही विषय चालतो, तो अगदी ट्रम्प पासून जगातला वैश्विक कुठल्याही विषयावर बोलू शकतात. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका, कारण त्यांना ते अगाध ज्ञान आहे त्यांच्याकडे. ते उद्या आकाशगंगेत काय चाललं ह्याच्यावरही चर्चा करू शकतात, ट्रम्पने कसं काम करावं हेही ते बोलू शकतात. त्याच्यामुळे फार लक्ष देऊ नका. उद्धव ठाकरेंना माझा सवाल आहे, पाकिस्तान जाऊ दे हो, 2 दिवस मुंबईत पाऊस पडत होता तेव्हा तुम्ही कुठे होतात? तेव्हा घरातून बाहेर पडलात का? तेव्हा तुम्हाला मुंबईची काळजी वाटली का? याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मुंबईत बरेचसे खड्डे पडलेत पावसानंतर, हे सगळे खड्डे बुजवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. गणेशोत्सव आहे, कसं आता आणि महानगरपालिकेनं कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे असं वाटतं? गणेशोत्सवाच्या अगोदर खड्डे हे नेहमीच बुजवले जातात आणि मुंबई महानगरपालिका त्यामध्ये तत्पर असते. प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे नक्कीच पडलेत, परंतु आमचे पदाधिकारी आहेत, आमचे माजी नगरसेवक आहेत, हे सर्व रस्त्यावर आहेत आणि गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या सर्व गोष्टी आपण करतोय. आणि गणपतीचं आगमन सुगम व्हावं, सुरळीत व्हावं यासाठी शिवसेना नक्कीच कटिबद्ध आहे. उद्धव ठाकरे म्हणतायत माझी उंची हिमालया एवढी आहे आणि माझं जिगर जे आहे ते सह्याद्री सारखं आहे. तुम्हाला तरी खरं वाटतं का हो? हे असे तुम्हाला डायलॉग खरे वाटतात का हो? हे असे डायलॉग मारणं बंद करा साहेब. आता बाहेर पडा. जी उरली सुरलेली शिवसेना आहे, ज्याला तुम्ही शिवसेना म्हणता, आम्ही उबाटा म्हणतो, त्या उबाटाला वाचवण्यासाठी कामं करा. हे असे पिक्चर मधले डायलॉग मैं मर्द हूं आणि काय आता काय उंची आणि काय जाडी बंद करा हो. आता लोक हसू लागलेत तुमच्यावर, वाईट वाटतं आम्हाला कधी कधी. कामं करा, लोकांना काम करणारी, लोकांमध्ये मिसळणारी, लोकांची मन सांभाळणारे, लोकांची दुःख जाणून घेणारे असे मुख्यमंत्री पाहिजेत, अशा पक्ष पाहिजे. तुम्ही आता ते काय बोलू, आता त्या जे आमचे सकाळचा भोंगा आहे त्या सकाळच्या भोंग्याबरोबर लागून तुम्ही सध्या डायलॉगबाजी करायला लागलात. उद्धवजी, खरोखर आम्हाला वाईट वाटतंय. तुमची ज्या पद्धतीने तुमचं पतन होतंय हे खरोखर दुःखदायक आहे. ताई, युती संदर्भातला प्रश्न आहे मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा. तुम्हाला वाटतं युती होईल? कारण अमित ठाकरे यांनी आज आशिष शेलारांची भेट घेतली, काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, 50 मिनिटं चर्चा झाली. कसं पाहता एकंदरीत? काही राजकीय घडामोडी घडतायत आणि शिवसेनेसोबत युती होईल असं आधी बोललं जात होतं. उदय सामंत यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भेट घेतली होती. काय नेमकं घडतंय पडद्यामागे, काय सांगा? बघा, या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत आणि जेव्हा निवडणुका येतील तेव्हा नक्कीच याच्यावर निर्णय होईल. आणि स्वतः राज ठाकरे जी सक्षम आहे त्याच्यावर निर्णय द्यायला आणि निर्णय घ्यायला सुद्धा. तर मला असं वाटतं आपण वेट अँड वॉच. अजून निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. निवडणुका जाहीर झाल्यावर बऱ्याच बदल होतील, बऱ्याच घडामोडी घडतील, तेव्हाच आपल्याला समजेल नक्की काय होतंय. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती, बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा. मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप? अभी कॉल करें 1800-266-1294 या विजिट करें promunim.com. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.